नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवत आहे मसूर डाळीचा डाळ फ्राय. तर इथं मी अर्धा तास मसूरची डाळ भिजायला घातली होती. आता याला फोडणीसाठी तयारी करू. तर इथे लसणाच्या पकड्या घेतलेल्या आहेत. मी अशा मोठ्या सुरीने घेऊन त्याला असं दाबून घेते, जे असे बारीक बारीक करायला बरं पडतं. असे छोटे 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 त्याचे पीस होतात. आता अशा सगळ्याच पाकळ्यांना मी करून घेते. हे बघा, सगळं असं बारीक बारीक चिरून घेतले. आता हे बाजूला सुटते. त्या चोट्यावरती एक कांदा घेतलेला आहे. आता कांदा पण अशा पद्धतीने मी चिरून घेते, म्हणजे पटकन चिरून होतो. बारीक सुरीने चिरायला बरा पडतो. अशा एकदम पातळ पातळ आडवा धरून त्याचे काप करून घेतले. हे बघा किती पातळ. छोट्या सुरीनेच होतं ते, मोठ्या सुरीने होत नाही. आता हे साईडला ठेवलं मी खालचा भाग, आणि अशा प्रकारे बारीक कांदा चिरून होतो. एकदम पातळ पातळ. हे बघा, आता अशा पद्धतीने मी सगळा कांदा चिरून घेतला. आता इथं कढईमध्ये तेल ओतून घेतले. 1.5 चमचा तेल ओतलं. आता तेल गरम झालं. याच्यामध्ये आता मी जिरे टाकून घेते. जिरे तडतडले. आता पहिल्यांदा लसूण टाकून घेते, बारीक करून घेतलेला. बारीक गॅसवरती लसूण तळून घेते. अगदी असा खरपूस भाजून घेते, म्हणजे भाजीला वास छान येतो. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेते. आता कांदा आणि लसूण चांगला परतून घेते. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. आता टोमॅटो पण चांगला परतून घेते, कच्चापणा जाईपर्यंत. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेते. लाल मिरची पावडर टाकून घेतली आधी, थोडासा गरम मसाला, धने जिऱ्याची पावडर, थोडीशी हळद. आता घरचा कांदा लसूण मसाला. आता हे सगळे मसाले परतून घेते. आता ही डाळ टाकून घेते याच्यामध्ये कढईत. डाळ पण परतून घेते. आता पाणी ओतून घेते. मीठ टाकून घेते. जेवढं मला पाहिजे तेवढं पाणी ओतलं, मीठ टाकून घेतलं. बघा, झाकण झाकून ठेवलं. 5 मिनिटात डाळ शिजली, कारण भिजली होती ना, म्हणजे लगेच शिजून झाले. आता याला फोडणी देऊ. आता इथे मी कढलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेते.
तेल चांगलं गरम झालं आहे. आता जिरे टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये अजून लसूण टाकून घेते. बारीक करून घेतलेलं लसूण आहे. फोडणी चांगली बसली. थोडीशी हिंग टाकून घेते. थोडीशी लाल मिरची पावडर. आता हे सगळे मिक्स करून घेते आणि आता या डाळीमध्ये ओतून घेते. सगळं मिक्स करून घेते डाळीमध्ये. आता कोथिंबीर टाकून घेते. अशा प्रकारे आपला मसूर डाळीचा तडका तयार. तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.